त्याच्यात फायदा नाही, त्याच्यात लाभ नाही, अशा प्रकारच्या निरर्थक गोष्टी माणसाने जीवनात कराव्याच का? कारण देह दुर्लभ आहे आणि आयुष्यही सीमित आहे. त्यामुळं तो मूर्खपणा करू नये की ज्याच्यामध्ये फायदा नाही, लाभ नाही, अशा गोष्टीत आयुष्य नष्ट नाही करावं. भगवान शंकराच्या कृपेनं लाभ कशाला म्हणावं आणि हानी कशाला म्हणावी हे कळावं. दुर्दैव आमचं हे आहे की आम्ही हानीला लाभ मानतो आणि वास्तव लाभापर्यंत आम्ही जातच नाही. तिकडं तुकोबर आहे, लाभ कशाला म्हणतो? चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, घडोघडी चिंतनाची जोडी हाची लाभ. सतत देवाचं चिंतन होणं हा लाभ आहे महाराज. सतत देवाचं चिंतन करणं हा लाभ आहे. आणि देवाच्या चिंतना वाचून काहीही मिळणं हानी आहे, हानी, हानी. देवाला विसरणं हीच काय आहे? हानी आहे. विसरली तया थोर झाली हानी. हे तर माळ करायला कळाना गेलं तर बिना माळ करायला कवा कळायचं विडाला.